ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। दिदलाधारपदोपदी जान्नी ती माझी माऊली तुकाराम। देवर्षी नारदाय नमः, महर्षी नारदाय नमः, माऊली तुकाराम तुकाराम। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गोविंदा गोविंदा गोपाळ कृष्णा। जय जय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चरित्र की जय। रामकृष्ण हरे। सर्व भाविक भक्तांचं महाराजांच्या दिव्य आणि अमृतमय कथेमध्ये स्वागत आणि आपल्या सर्वांना माझा दंडवत प्रणाम। काल आपण पाहिलं की कशा प्रकारे द्वेषानं पेटलेला मुंबाजी आणि त्यांना अगदी क्षुल्लक कारणावरून महाराजांना अगदी काठीनं मारलं, पण महाराजांनी अजिबात प्रतिकार न करता ते सहन केलं। फार मोठी तितिक्षा दाखवली तिथं आणि पांडुरंगानं नवल करून नंतर महाराजांची काया तत्क्षणी शीतल केली आणि हे सर्व लोकांच्या समोर जे एका दिशेला एकत्र झाले होते अनेक गावचे लोक, त्यांच्यासमोर ही घटना घडली आणि महाराजांची ख्याती ही उत्तरोत्तर वाढतच गेली। आता इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे, ती अशी आहे की महाराजांनी या प्रसंगाच्या पोटीच फक्त क्रोधावरती विजय मिळवला तर एवढंच खरं नाही, तर त्यांनी त्या क्रोधावरती आधीच विजय प्राप्त केलेला होता। ही लीला फक्त आपल्यासारख्या पतित जीवांच्या समजण्यासाठी, विश्वास निर्माण होण्यासाठी झाली की कशा प्रकारे भगवत भक्ताच्या ठिकाणी सर्व प्रकारची तितिक्षा, सर्व प्रकारच्या विकारांच्या वरती विजय प्राप्त झालेला असतो आणि तेच हे सहजपणे करू शकतात। अनेक प्रकारचे इतर यत्न करून अशा प्रकारच्या विकारावरती विजय प्राप्त करता येत नाही, पण भक्त त्याच्यावरती सहज विजय प्राप्त करत असतो। आणि हेच आपल्यासारख्या सामान्य जीवांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी भगवंत अशा प्रकारच्या लीला ह्या महापुरुषांच्या ठिकाणी घडवत असतो की ज्या योगे साधारण मनुष्याचा विश्वास प्रबळ होईल आणि भक्तीमध्ये त्याची वृत्ती निर्माण होईल। आणि म्हणूनच महाराजांच्या सारखे महापुरुषच फक्त हे म्हणू शकतात की काम क्रोध दोन्ही दिले बंदिखानी, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी। म्हणजे काम आणि क्रोध या दोन्ही नाही आम्ही बंदीखानी दिलं, म्हणजेच त्यांच्यावरती आम्ही विजय मिळवला आणि इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी। आम्ही इंद्रियांचे धनी झालो। गोसावी म्हणजेच गो म्हणजे इंद्रिय आणि त्यांचे स्वामी म्हणून गोस्वामी हा शब्द आहे, तेच महाराज साध्या भाषेमध्ये गोसावी म्हणतात। आम्ही इंद्रियांचे धनी झालो, इंद्रियांचे स्वामी झालो आणि अशा प्रकारे आम्ही गोस्वामी आणि गोसावी झालो। तसं तर महाराजांनी अनेक ठिकाणी हे कामक्रोध जिंकून कशा प्रकारे मायातीत अवस्था प्राप्त करायचे हे सांगितलेलं आहे आणि त्यापैकीच एक सर्वात चांगलं प्रमाण म्हटलं तर महाराजांचा एक अभंग आहे। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, इनी सोसे मन झाले हव भारी, परत माघारी घेत नाही, बंधनापासोनी उकलल्या गाठी, देताली मिठी सावकाश, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते। म्हणजे हा देह जेव्हा भगवंताच्या नामरूप गुणानं
किंवा विठ्ठल नामानं जेव्हा भरला जातो तेव्हा त्या हृदयातलं जे कषाय आहे काम क्रोध रूपी ते सर्व निघून जातं आणि चित्त शुद्ध होतं. आणि तशीच महाराजांची अवस्था ही होती. त्यांच्या हृदयामध्ये काम क्रोधांना जागाच नव्हती आणि या लीलेच्या द्वारे ती फक्त आपल्याला समजून आली. ती अवस्था आधीचीच त्यांची होती, ती फक्त आपल्यासाठी प्रकट झाली आणि म्हणून ही लीला विशेष आहे. या लीलेच्या पोटी महाराजांनी क्रोधावरती कसा विजय मिळवला हे आपल्याला सहज आणि प्रत्यक्षपणे दिसून येतं, पण त्यांच्या ठिकाणी ते आधीच सिद्ध होतं. अशा प्रकारे जरी मुंबाजीनं महाराजांना अतिशय मारलेलं होतं, परंतु पांडुरंगाच्या कृपादृष्टीनं महाराजांची काया तत्क्षणी शीतल झाली आणि ते त्याच दिवशी एकादशी होती तेव्हा कीर्तनाला संध्याकाळी उभे राहिले आणि कीर्तनामध्ये असा अपूर्व आनंद आला सर्वांना. आणि तेव्हा महाराजांनी कीर्तनामध्ये संतांचं अनुसंधान संत चरित्रावरती व्याख्यान चालू होतं. आणि त्याच वेळेला एक दुसरी लीला अशी घडली की महाराज कीर्तन करत होते, आवली तिकडं घरी झोपलेली होती. त्यावेळेला 2 तस्कर म्हणजे 2 चोर आले आणि त्यांनी काय केलं तर महाराजांची एक दुभती म्हैस होती, त्या 2 चोरांनी गोठ्यामध्ये जाऊन म्हशीची दावी कापली आणि ती म्हैस चोरून घेऊन निघाले. आणि जात असताना ते तिथून गावाच्या पश्चिम बाजूला जात होते, जिकडं बोडकेची वाडी नावाचं एक ठिकाण होतं. साधारण अर्धा-पाऊण किलोमीटरवरती असेल. आणि तिथं गेल्यानंतर तोपर्यंत पांडुरंगाने इकडं मनात काय विचार केला तर म्हणे, तुका तो रथ झाला असे कीर्तनी, आवली निद्रित झाली सदनी, म्हैस नेली तस्करानी ते सोडवून या नावी, आम्ही न जाता अवसरी तुके आसी गांजील नाना परी, ऐसे म्हणवनी भक्त कैवारी कौतुक काय करीत तेव्हा. आणि पांडुरंग मनात काय विचार करतोय की तुका इकडं कीर्तनात रत झालेला आहे, कीर्तनामध्ये तल्लीन झालेला आहे, आवली तिकडं घरी झोपलेली आहे आणि म्हैस तर चोर घेऊन गेलेले आहेत. आणि ती जर म्हैस आणली नाही तर आवली मात्र उद्या महाराजांना फार त्रास देईल, कारण ती म्हैस आवलीच्या फार आवडीची होती, कारण तिच्या वडिलांनी आप्पाजी गुळव्यांनी ती तिला दिलेली होती आणि त्यामुळे तिची विशेष प्रीती होती त्या म्हैशीवरती. आणि मग पांडुरंगाने एक विलक्षण वेगळ्या प्रकारचं रूप घेतलं. कसं तर महिपती बाबा सांगतात, महाविक्राळ पुरुष श्रीपती रूप नटला सहज स्थिती, थोर टोपना घेतला हाती तस्करा प्रती मारावया. आणि पांडुरंगानं महाविक्राळ रूप घेतलं, अगदी उंच धष्टपुष्ट असा एक महाविक्राळ पुरुषाचं रूप घेतलं आणि हातामध्ये एक टोनपा घेतला, म्हणजे एक मुसळासारखं मोठं हत्यार घेतलं त्यांनी हातामध्ये. आणि ते चोर ज्या रस्त्यानं चाललेले होते त्या रस्त्यावरतीच पांडुरंग उभे राहिले हातामध्ये ते मोठं मुसळ घेऊन. चोरांना वाटलं की आता हे आपल्या डोक्यातच मारणार आणि हा काय करेल सांगता येत नाही, हे कोण दिसतंय, हा महाअद्भुत असा भूतासारखा प्रकार वाटतोय. आणि मग त्या 2 चोरांनी काय केलं की रस्ता बदलला, दुसऱ्या बाजूला जायला लागले. पण नवल असं की त्या रस्त्यावरती पण शारंगधर त्याच रूपामध्ये उभा आहे आणि तसाच त्यांनी हातामध्ये तो टोनपा घेऊन उभा असलेला त्याला पाहिला आणि मात्र त्यांच्या चित्तामध्ये आता परमभय वाटलं आणि ते आपला रस्ता बदलायसाठी आठी दिशेला पाहायला लागले. पण जिकडं पाहावं तिकडं हा शारंगधर त्या महाविक्राळ रूपामध्ये दिसतोय. त्यांना कळेना की हा काळ पुरुष आहे का ब्रह्मराक्षस आहे का पिशाच आहे का भूत आहे आणि आज आपला हा निश्चित प्राण घेणार. त्यांना मात्र आता फार भीती वाटायला लागली की कसं तरी करून हातामध्ये एक चांगली चोरी आली होती आणि ती आता वाया जाते एवढंच नाही तर आज प्राणसुद्धा गमावण्याची वेळ येणार आहे असं वाटतंय. पांडुरंग मात्र फक्त हातात ते मुसळ घेऊन उभे होते, काय करत नव्हते. पण त्याची त्यांना एवढी भीती वाटत होती कारण त्यांचं स्वरूप जे होतं ते फार भयंकर आणि विक्राळ होतं. आणि चोर आता काय विचार करायला लागलेत की असा जर वेळ गेला तर पहाट होईल आणि मग आपली चोरी पकडली जाईल आणि मग मार तर मिळेलच आणि अनेक अडचणी येतील. काय करावं असा कळेना. ते विचार करायला लागले. काय विचार करतायत ते, मग एकमेकाशी विचार करीत तुका विठोबाचा म्हणवितो भक्त, त्याची मैसनी तो निश्चित यास्तव भूत पुढे आले. नीनो देवाची माव अघटित आपणासी अपराध घडला सत्य, आता मैस बांधावी जेथील तेथ तरीच आघात चुकेल हा. आणि ते विचार करायला लागले आता की तुका हा विठोबाचा भक्त आहे आणि त्याची म्हैस आपण चोरून नेतोय, हा निश्चितपणे मोठा अपराध घडलाय. आणि आता याच्यातनं जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर एकच काम करायला लागेल की आता ती म्हैस नेऊन जिथल्या तिथं बांधली पाहिजे, तरच हा पुढं येणारा मोठा आघात आपल्याला चुकेल. आणि मग ते दोघं तस्कर त्या म्हशीला घेऊन गावाकडे परत यायला लागले.
एक पुढं ओढतोय, एक मागून हाकतोय, पण त्यांच्या मागं पांडुरंग हातात मुसळ घेऊन चालतोय आणि त्यांना मात्र एवढी भीती वाटते की हा कधी हातातलं मुसळ फिरवेल आणि डोक्यात मारेल सांगता येत नाही. आणि ही भीती मनात धरून कसाबसा त्यांनी गावात प्रवेश केला आणि गावात आल्यानंतर मात्र पांडुरंग मागून निघाले. मग त्यांनी त्या गोट्यात जाऊन कशीबशी म्हैस बांधली आणि त्वरेनं अगदी जीव मुठीत घेऊन गावाबाहेर पळाले. पण तिथंही काय त्यांची अडचण संपली नाही. परत जाऊन बघतायत तर तिथं तो काळ पुरुष तसाच उभा आहे आणि त्याच प्रकारे मुसळ हातात घेतले आणि परत ते भीतीनं गारद झाले. दुसऱ्या मार्गानं जात आहेत तर तिकडंही पांडुरंग तसाच उभा आहे. जिकडं जावं तिकडं तो उभा आहे. त्यांना कळेना आता काय करावं आणि मग त्यांनी परत विचार केला. तस्करासी भय वाटले फार म्हणती तुका करीतो कीर्तन गजर, तेथे जाऊन या सत्वर त्यासी हा विचार सांगावा. ऐसे म्हणून ते अवसरी कीर्तना माझे आले सत्वरी, लज्जा भय न धरून यंतरी मधुरोत्तरी बोलती. आणि अशा प्रकारे त्यांनी विचार केला की आता तुकया तिथं कीर्तनात उभा राहिलाय, पांडुरंगाचं नाव घेतोय, त्याच्यापाशी जावं आणि हा सगळा वृत्तांत सांगावा, माफी मागावं, त्याला शरण जावं, तेव्हाच या काळपुरुषापासून आपली सुटका होईल, नाही तर होणार नाही. आणि असा विचार करून ते तात्काळ महाराजांच्या कीर्तनात गेले. आणि आता प्राणाव बेतले त्यामुळे त्या दोघांनी लाज भय सगळी सोडली आणि महाराजांच्या ठिकाणी शरणागत होऊन हात जोडून महाराजांना मधुरोत्तरानं काय विनंती करतायत तर, आम्ही तुमच्या ठिकाणी थोर अपराध केलाय. तुमची म्हैस आम्ही चोरून घेऊन जात होतो, तेव्हा मात्र एक वाटेत काळपुरुष आडवा आला आणि त्यानं आम्हाला एवढी भीती दाखवली, जिकडं जाईल तिकडं तोच दिसत होता. आम्ही तुमची म्हैस परत गोट्यात बांधली आणि मग लगेच पळून जायला निघालो, पण तो मात्र आम्हाला काय जाऊन देत नाही. आता मात्र तुम्हीच आमचं रक्षण करा. ते काय म्हणतात तर, तू विष्णू भक्त अद्वेष्टा पूर्ण शत्रू मित्र तत्समान, आता आमची सुटका होईल जेणे तो उपाय करणे समर्था. ऐसी तस्कराची वाणी सकळ लोक ऐकती श्रवणी, ते विस्मित झाले आपुले मनी चरित्र ऐकोणी अद्भुत. आणि मग आता महाराजांना ते विनंती करतायत की तू विष्णू भक्त आहेस, तुझ्यामध्ये कुणाच्याबद्दल सुद्धा द्वेष नाही, तुला शत्रू मित्र समसमान आहेत आणि तूच आता आमची सुटका कर, आमच्यावरती कृपा कर आणि तू हे करण्यासाठी मात्र पूर्णपणे समर्थ आहेस. आणि अशा प्रकारे ते दोघं उभं राहून कीर्तनात सर्वांसमक्ष हे बोलत होते आणि सर्व लोकांनी ही चरित्र ऐकून सगळ्यांना अगदी नवल वाटलं की कशा प्रकारे महाराजांच्या ठिकाणी अशा प्रकारचे चमत्कार पांडुरंग दाखवतोय. या प्रसंगाला भागवतातली एक विशेष कथा आठवते, अंबरीश महाराज आणि दुर्वासा मुनींची. दुर्वासा मुनी शिवजींचे अवतार, तपामध्ये अतिशय सामर्थ्य त्यांच्या, आणि त्यांच्याकडून श्रीकृष्ण भक्त असणाऱ्या अंबरीश महाराजांच्या प्रती अपराध घडला आणि मग भगवंताचं सुदर्शन चक्र त्यांच्या पाठी लागलं. त्यांनी आपल्या योगबलाच्याद्वारे ते अगदी ब्रह्मलोकात, शिवलोकात, नवे नवे विष्णू लोकात पण गेले. पण विष्णू भगवंतांनी पण तेव्हा सांगितलं त्यांना की अहम भक्त पराधीना, मी भक्ताच्या पराधीन आहे आणि मी तुला या अपराधातनं वर्ज करू शकत नाही. तू या अपराधातनं जर तुला वर्ज व्हायचं असेल तर त्या अंबरीश महाराजांच्या जवळच जा आणि त्याची क्षमा माग, तरच काहीतरी उपाय निघेल. खरं तर भगवंताला स्वतःवरती काय पण बोललं तरी चालेल, भगवंताच्या बाबतीत कुठलाही अपराध झाला तरी चालेल, पण भगवंताला आपल्या भक्ताच्या ठिकाणी केलेला अपराध अजिबात सहन होत नाही. म्हणून भक्तांनी ही गोष्ट फार विशेषपणे पाळायची की कुठल्याही भगवत भक्ताला त्रास होऊ नये आपल्याकडून, हे मात्र निश्चित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मग तेव्हा दुर्वासा मुनी परत अंबरीश महाराजांच्याकडे आले आणि त्यांच्या ठिकाणी क्षमा प्रार्थना मागितली. तेव्हा ते सुदर्शन चक्र शांत झालं आणि त्या अपराधातून त्यांची सुटका झाली. ही कथा द्वादशीला झाली, जेव्हा अंबरीश महाराज हे एकादशीचं पारण करणार होते. त्या द्वादशीला आपल्याकडं बारस म्हणतात आणि ही कथा जिथं घडली त्या ठिकाणाचं नाव बारस झालं आणि नंतर अपभ्रंश होऊन त्याचं नाव बार्शी झालं. त्या बार्शीमध्ये आजही भगवंत मंदिर आहे आणि जिथं ते सुदर्शन चक्र थांबलं त्या ठिकाणी एक विहीर तयार झाली आणि ते सुदर्शन चक्राचं ठिकाणी तिथं आहे. अशा प्रकारे ही बार्शी जी आहे ती अंबरीश महाराजांच्या कथेची साक्ष देते. कधी योग आला तर जाऊन दर्शन घ्या,
फार सुंदर दर्शन आहे भगवंताचं तिथं. ही कथा या अर्थानं आठवली की दुर्वासा मुनी एवढे महान अगदी शिवजींचे अवतार होते, तरीसुद्धा त्यांना भक्ताच्या ठिकाणी झालेला अपराध त्या भक्ताच्या कृपेनंच शमून गेला, इतर उपायाने नाही. आणि त्याचप्रमाणे इथं हे दोघे तस्कर, त्यांनी महाराजांच्या ठिकाणी अपराध केला होता आणि त्या अपराधातनं उपरती होण्यासाठी त्यांना महाराजांच्या जवळच यायला लागलं. आणि अशीच योजना भगवंतांनी केली. आणि अशा प्रकारे त्या तस्करांच्याकडून सर्व वृत्तांत ऐकल्यानंतर महाराजांना मात्र आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ध्यानाद्वारे नेत्र झाकले आणि पांडुरंग मूर्ती पाहतात तर खरोखरच पांडुरंग कीर्तनात नाही आणि हे चोर सांगतात ते खरंच यथार्थ आहे. आणि मग महाराजांनी पांडुरंगाचा धावा करायला सुरुवात केली. तो कशा प्रकारे तर नेत्र झाकोन या तेव्हा पांडुरंगाचा मांडीला धावा, म्हणे पंढरीनाथा देवादी देवा गेलासे केव्हा येथोनी. आम्ही करीतो हरिजागरण तू तरी फिरतो सिरानो रान, ढोरे राखावयाची सवय जाण पहिल्यापासून लागली. आम्ही सद्भावे वर्णितो गुण इथे न रंजेची तुझे मन, आणि वेडे वाकडे रूप धरून देशी दर्शन तस्करांसी. आता प्रभात समय झाला पाही आरतीचे समय तरी, कृपा सागरा शेषशाही उचित नाही हे तुझं. आमुच्या नावडती सप्रेम गोष्टी पळून गेलासी उठाउटी, हाती घेऊन थोर काठी धावसी पाठी चोरांच्या. तू सखा नसता प्रेमळांचा कीर्तनी रंग न भरेसाचा, ऐकोनी धावा तुकयाचा आला देवांचा देवहरी. ऐकोनी धावा तुकयाचा आला देवांचा देवहरी. आणि महाराज सख्यत्वात्न पांडुरंगाला काय म्हणतात तर, आम्ही इकडं तुझ्या नामाचं लीलांचं गुणांचं कीर्तन करतोय आणि तू मात्र रानोरान फिरतोय. ही जी गाई गुरं राखण्याची जी तुझी सवय वृंदावनातली आहे ती तुला पहिल्यापासून लागली आणि ती काय तू सोडत नाहीस. आम्ही इथं तुझ्या गुणांचं कीर्तन करतोय आणि तू मात्र कीर्तनातनं पळून जातोय आणि तिकडं वेडं वाकडं रूप धरून तस्करांना दर्शन देतोय. आम्ही इथं तुझ्या दर्शनाची वाट पाहतोय आणि तू मात्र तिथं चोरांना दर्शन देतोयस. आणि हे तुझं वागणं काय उचित नाही. त्यामुळं तू आता सगळं सोड आणि इथं परत कीर्तनात ये. नाहीतरी आता आरतीची वेळ झाली, प्रभात समय यायची वेळ झाली, त्यामुळं आता आरतीला तरी ये आणि उभा राहा इथं. आणि अशा प्रकारचा महाराजांचा आर्त धावा ऐकून पांडुरंग तिथं आले. कसे आले तर, तुका नाचतसे कीर्तनात तो मागून आले पंढरीनाथ, हाती टोनपा घेतला निश्चित लोक पाहत सभोवते. आणि पांडुरंग तिथं महाराज कीर्तन करतायत तिथंच मागून आले. कसं तर, जे रूप तस्करांना दाखवलं होतं त्याच रूपात आले. त्या तस्करांना मात्र ते फार मोठे आणि अकराळ विकराळ दिसत होते, पण इतर लोकांना मात्र ते साधारण मनुष्य आकाराचेच दिसत होते. एवढा चमत्कार पांडुरंगानं दाखवला. महाराज आता त्या तस्करांना म्हणतात की आता वेळ आली, तुम्ही लवकर उठा आणि पळा, आणि जर तुम्हाला म्हैस पाहिजे असेल तर आत्ताच्या आत्ता सोडून घेऊन जावा. ते चोर म्हटले की जीव वाचला हेच पुष्कळ झालं, आता म्हैस बेस काय नको, आणि ते तत्काळ तिथून पळून गेले. आणि पांडुरंगाने हे विचित्र चरित्र दाखवलं. सर्वांनी अगदी प्रत्यक्षपणे ते पाहिलं आणि सर्वांच्या चित्तामध्ये विस्मय दाटला. महाराजांच्या भक्तिभावाची यथार्थता सर्वांना समजून आली. आणि त्याच कीर्तनामध्ये मुंबाजी, ज्यानं त्याच दिवशी महाराजांना मारलं होतं, तो पण पुढं होता. त्याला पण विस्मय झाला, पण त्याच्या चित्तामध्ये मात्र द्वेष गेलेला नव्हता. त्यामुळे त्याला असं वाटलं की आता परत महाराजांची प्रतिष्ठा वाढेल. आणि मग उगाच चित्तात मसमस करायला लागला आणि द्वेषबुद्धीनं अजून जळायला लागला. कारण या द्वेषबुद्धीला महत्ता आणि भगवत्ता कळत नाही, भक्त भगवंत कळत नाही, चांगलं तर अजिबात कळत नाही. आणि त्यामुळं मुंबाजीचं चित्त तशाच प्रकारे अशुद्ध आणि अपवित्र राहिलं. असो, इकडं महाराज कीर्तनामध्ये संतांचं चरित्रच गात होते की कशा प्रकारे हिरण्यकशिपूनं अतिशय त्रास दिला, पण प्रल्हादाच्या ठिकाणी भगवंतानं विशेष लीला केल्या आणि त्याचीच ख्याती वाढवली. वेळोवेळा अनेक प्रसंगातून त्याचं रक्षण केलं. द्रौपदीच्या ठिकाणी सत्वर धावले आणि तिचं रक्षण केलं. महाराज सांगतात की पवित्र साधूंचा प्रतिपाळ स्वधर्मे स्थापावे निजांगे सकळ, म्हणून न पाहता काळ वेळ अवतरे घननीळ निजांगे. मजला भासी ऐशा रीती कलियुगाची तो अद्भुत ख्याती, भक्तासाठी नाना विपत्ती रुक्मिणीपती सोसितसे. आणि महाराज सांगतात की जे साधू पवित्र आहेत
त्यांच्यासाठी भगवंत वेळोवेळा आणि कलियुगात कधीही अवतीर्ण होतो आणि त्यांचे सर्व आघात हे स्वतःवरती घेतो आणि त्यांना संरक्षण प्रदान करतो. आणि खरं तर महाराज हे संतचरित्राचं गायन करत होते आणि संतांची भक्तांची महती वर्णन करत होते आणि त्याच वेळेला पांडुरंगानं अशी विलक्षण आणि मधुर लीला केली की ज्या योगे महाराजांचीच ख्याती विशेष प्रकारे प्रकट झाली आणि त्यांच्या ठिकाणीच भगवंतानं अवतरित होऊन कशा प्रकारे वेळोवेळा अनेक ठिकाणी त्यांना दर्शन दिलं. त्यांचा जो काही योगक्षेम आहे तो चालवला, सर्व ठिकाणी अवतरित होऊन सदा सर्वदा त्यांचा संग केला, हेच पांडुरंगानं परत एकदा दाखवून दिलं. आणि मग श्रुतियांसी म्हणे वैष्णव भक्त संसार अवघा अशाश्वत, जो श्री हरिभजनी होईल रत, तरी कळी काळ अंकित होय त्याचा. ऐसा उपदेश होता कीर्तनी, तो उदय पावला वासरमणी, जय जयकारे टाळ्या पिटोनी, विठ्ठल स्मरणी गर्जती. मग उजाळुनी मंगलारती ओवाळिला श्री रुक्मिणीपती, मग उजाळुनी मंगलारती ओवाळिला श्री रुक्मिणीपती. आणि अशा प्रकारे महाराज अंतिम उपदेश आपल्या श्रोत्यांना देतात की हा संसार हा अशाश्वत आहे, दुःखमय आहे. आणि मग जो हरिभजनामध्ये रत होईल तोच या कळीकाळाला आपण अंकित करेल किंवा या कळीकाळाला पार करून, या भवसागराला पार करून त्या परमधामाला, भगवंताच्या धामाला सदा सर्वदासाठी जाऊ शकेल, अन्यथा नाही. आणि असं म्हणून सर्वांनी विठ्ठल नामाचा गजर केला आणि त्यानंतर पांडुरंगाची मंगल आरती केली. अशा प्रकारे महाराजांचं चरित्र हे अनेकविध लीलाकथांनी युक्त आहे. प्रत्येक कथेमध्ये महाराजांचा असणारा पांडुरंगाशी, श्रीकृष्णाशी संबंध आणि त्या संबंधाच्या योगे होणारं प्रेमाचं आदानप्रदान हा या प्रत्येक लीलाकथांचा विषय आहे. आणि म्हणून ते अतिशय रसाळ आहे, आनंदाचं वर्धन करणार आहे आणि शेवटी परमगतीला प्राप्त करून देणार आहे. महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं पण आहे की भक्ती ही आदी, मध्ये आणि अंती तिन्ही ठिकाणी ही मंगलप्रद आणि आनंदमय आहे, गोड आहे. आणि म्हणूनच जीवाचं आत्यंतिक कर्तव्य काय असेल तर भगवत भक्तीमध्ये संलग्न होणं. महिपती बाबांच्या करवी आपल्या सर्वांना महाराजांच्या अमृतमय लीला कथांचं रसास्वादन करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. आणि अशा महिपती बाबांच्या चरणी त्रिवार वंदन करून आपण सर्वच जण या भक्तिपंथावरती वाटचाल करू. रामकृष्ण हरी. तुकाराम तुकाराम तुकाराम. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama.